विळ्याने प्राणघातक हल्ल्याच्या आरोपातून 4 जणांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम मुजावर. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावात शेतातून रस्ता सोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून विळ्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील 4 आरोपींना न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. तारदाळ येथील फिर्यादी व आरोपी यांची शेतजमीन लगत असून शेतातून रस्ता सोडण्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू होता. फिर्यादी शेतात काम करत असताना आरोपी ओंकार सांगावे यांनी आधी रस्ता सोडा असे म्हणत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. यावेळी फिर्यादी व त्यांचा मुलगा समजावण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने फिर्यादीच्या वडिलांवर विळ्याने हल्ला करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच आरोपी क्रमांक 2 ते 4 यांनी फिर्यादी व त्यांच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून ओंकार सांगावे यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध दोषारोपपत्र इचलकरंजी येथील न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर 4ही आरोपींविरुद्ध खटल्याची सुनावणी सुरू झाली. सुनावणी दरम्यान फिर्यादी व इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. तसेच आरोपींविरुद्धचे आरोप ठोस पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकले नाहीत. आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. त्यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले. उपलब्ध पुरावे व खटल्यातील संदिग्ध बाबींचा विचार करून न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी 4ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. चॅनलला सबस्क्राइब करा आणि